नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार तळोजा पोलीस ठाण्यात रात्रीचे कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये जबरदस्त यश मिळालंय. 18 मार्च रात्री 8 ते 13 मार्च पहाटे 2 वाजेपर्यंत मन्नान कॉलनी आणि तळोजा गाव परिसरात नाकाबंदी, हॉटेलची तपासणी आणि छापेमारी केली. यात देवीचा पाडा येथे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा दुर्गुंडे यांच्या पथकाने मधुकर म्हात्रे यांच्या चाळीत छापा टाकला. तिथून 27 किलो गांजा आणि 13 किलो व 825 ग्रॅम भांगेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत 34,22,000 रुपये सांगितली जात आहे. या कारवाईत सागर चिंतामणी महतो आणि सावित्री सागर महतो या जोड गुन्ह्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर NDPSच्या कायदा 1985 चे कलम 8C, 20B, 27क व 29 अंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व सहआयुक्त संजय येनपुरे व उपायुक्त प्रशांत मोहिते व सहआयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत व पोलीस निरीक्षक सागर निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले व विकास पठाडे, किशोर खडके, पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ, अजय कुमार मोहिते व दत्तात्रय नांगरे घरत तरगर कोलडकर यांच्या पथकाने केली. तळोजात गुन्हेगारीला धोका ठरत असलेल्या या पोलिसांकडून कारवाईत सांगितलं जात आहे. या संदर्भात महाराष्ट्र 36चा खास रिपोर्ट. आपण कारवाई केली आणि अजून देखील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक डबल मर्डरची देखील केस होती. त्याच्यामध्ये देखील पोलिसांनी ताबडतोब आरोपीला पकडले. नेमकं काय झालेलं सांगा. काल तळोजा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माननीय श्री मिलिंद भारंबे सर, पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या आदेशान्वये आपण कोमिंग ऑपरेशन राबवलेलं होतं. काल तळोजा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माननीय श्री मिलिंद भारंबे सर, पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या आदेशान्वये आपण कोमिंग ऑपरेशन राबवलेलं होतं. या कोमिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील आरोपी असेल, चेक करणे असेल, नाकाबंदी असेल, त्याचप्रमाणे अवैध धंद्यांवर कारवाई या आमचे एम होतं. या कोमिंग ऑपरेशन दरम्यान आपल्या अँटी नार्कोटिक स्क्वॉडचे ज्ञानोबा दुर्गुंडे आणि त्यांचं जे पथक आहे त्यांना गोपनीय माहिती प्राप्त झालेली होती की देवीचा पाडा या ठिकाणी काही नार्कोटिक सबस्टन्स त्या ठिकाणी आहे आणि सदर बाबीची खातरजमा करण्यासाठी आपली टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्या ठिकाणी आपल्याला एकूण 27 किलो गांजा आणि जवळपास 14 किलोग्रॅम वजनाच्या भांगेच्या गोळ्या असा जवळपास 34,22,000 रुपयाचा नार्कोटिक सबस्टन्स त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि या सबस्टन्स मिळून आल्यानंतर आपण तळोजा पोलीस ठाणे या ठिकाणी CR नंबर 113/26 NDPS ॲक्टचे कलम 8C, 20B आणि 29 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. यातील जे आरोपित आहे तर ते सागर चिंतामणी महतो आणि सावित्री सागर महतो हे 2 नवरा बायको आहेत आणि हे 2 नवरा बायको त्या ठिकाणी नार्कोटिक सबस्टन्स कॅरी करत होते आणि त्यांचा व्यवसाय देखील त्या ठिकाणी करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. या कोमिंग ऑपरेशन दरम्यान आपण वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी देखील लावलेली होती. या नाकाबंदीमध्ये जवळपास 39 वाहनांवर आपण कारवाई केलेली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र दारूबंदी कलम कायद्याचे कलम 65A नुसार 2 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच पद्धतीने भारतीय न्याय संहितेचे कलम 287 अन्वये देखील 5 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कोमिंग ऑपरेशनमध्ये 2 बांगलादेशी नागरिक आपल्याला मिळून आलेले आहेत आणि त्या 2 बांगलादेशी नागरिकांवर देखील आपण कारवाई केलेली आहे. साहेब, तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत आपण ही कारवाई केलेली आहे. इतर देखील काही ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि त्याविषयी काय माहिती आहे. आपण खारघर डिव्हिजन अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सध्या कोमिंग ऑपरेशन राबवत आहोत. दररोज वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशन आणि डिव्हिजनमधील फोर्स घेऊन आपले कोमिंग ऑपरेशन राबवणे चालू आहे. त्याचं उद्दिष्ट एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये इलिगल ॲक्टिव्हिटीज असतील, रेकॉर्डवरील आरोपी असतील किंवा कुठल्या प्रकारचं चुकीचं कृत्य घडू नये त्यासाठी मोठ्या प्रमाणात हे कोमिंग ऑपरेशन आमचं राबवणं चालू आहे. सर, बांगलादेशी लोकांविरोधात काही पुढील कारवाईमध्ये बदल पाहायला मिळेल? निश्चितपणे अवैध पद्धतीने जे बांगलादेशी नागरिक या ठिकाणी राहत आहेत त्यांच्यावर यापूर्वी देखील आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे आणि आपली जी ही मोहीम आहे ती वेळोवेळी चालूच राहते आणि निश्चितपणे कालच्या मोहिमेत देखील आपल्याला 2 बांगलादेशी नागरिक त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत. अतिशय धक्कादायक प्रकार म्हणजे डबल मर्डरची केस देखील या ठिकाणी होते आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी ताबडतोब आरोपीला पकडले. ते काय प्रकार होतात. 3 मार्च रोजी तळोजा पोलीस स्टेशन हद्दीतील IGPL MIDC येथील रोडवर आपल्याला एक व्यक्ती मृत अवस्थेत आणि एक व्यक्ती जखमी अवस्थेत मिळून आलेला होता. सदर घटनेची माहिती प्राप्त होता तळोजा पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी तत्काळ पोहोचलेली होती आणि त्यानुसार तळोजा पोलीस स्टेशनला CR नंबर 95/2026 भारतीय न्याय संहितेचे कलम 103(1) आणि 109 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला होता. या सदर गुन्ह्यादरम्यान
माननीय श्री मिलिंद भारंबे सर, पोलीस आयुक्त नवी मुंबई, जॉईंट CP सर संजय इंपुरे सर, त्याच पद्धतीने प्रशांत मोहिते, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी आम्हाला काही सूचना दिलेल्या होत्या. त्या सूचनेनुसार पोलीस स्टेशनचे सिनियर PI प्रवीण भगत यांची जी पथक आहे, तर त्यांनी CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि त्यांचं जे लोकल नेटवर्क आहे यांची अतिशय चांगल्या पद्धतीने सांगड घालून अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून यातील जो आरोपी आहे तर तो निष्पन्न केलेला आहे. यातील जो आरोपी आहे तर त्याचं नाव तुहिन विश्वरूप घोष, हा त्याच ठिकाणची जवळची एक कंपनी आहे, तर त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. हा मूळचा पश्चिम बंगालचा राहणारा होता आणि हा जो व्यक्ती आहे तर त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो वैफल्यग्रस्त झालेला होता आणि त्या वैफल्यग्रस्तेतून त्या ठिकाणावर रोडवरून जाणारा जो सायकल स्वार होता तर त्याला रागाच्या भरात त्यांनी लोखंडी पाईपनी डोक्यात मारलं. त्या व्यक्ती जागेच मृत झाला. त्याच पद्धतीने त्याला मारत असताना त्या ठिकाणाहून जाणारा साईनाथ भुऱ्या पाटील, तर ह्या व्यक्तीने त्याला विचारलं की तू याला का मारत आहेस, तर त्याचा देखील त्याला राग आल्यामुळं या व्यक्तीला देखील त्याने डोक्यात मारून गंभीर दुखापत केलेली. यामध्ये निश्चितपणे तळोजा पोलीस स्टेशनने चांगल्या पद्धतीने कारवाई करून 10 तासाच्या आतमध्ये आपण सदर आरोपी अटक केलेला आहे. कुठलाही दोष नसताना ज्याच्यामुळे 2 लोकांना खूप गंभीर दुखापत झाली, एकाचा तर त्याच्यामध्ये मृत्यू देखील झाला अशी माहिती मिळाली आम्हाला. ही कारवाई निश्चितच पोलिसांनी केली, ती कौतुकास्पद आहे. कशा रीतीने ती कारवाई महत्त्वाची होती, नेमकं कसं योगदान मिळालं पोलिसांचं? निश्चितपणे या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर तळोजा पोलीस स्टेशनची स्थानिक टीम त्या ठिकाणी पोहोचलेली होती. यामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे API येवले, त्याच पद्धतीने पोलीस हवालदार चौगुले, पोलीस हवालदार भोईर, पोलीस हवालदार डुमरे, PN करडे, पोलीस नाईक कोळेकर, पोलीस शिपाई सागर पाटील, पोलीस शिपाई विकास ठाकूर यांचे एक पथक आपण क्रिएट केलेलं होतं. यांनी त्या ठिकाणचे CCTV फुटेज असतील आणि त्याच पद्धतीने काही तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने फिजिकली जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा जो पॅच आहे तो 1 बाय 1 प्रत्येक कंपनीत जाऊन, प्रत्येक ठिकाणी जाऊन किंवा ज्या ठिकाणी सदर आरोपी लपून बसू शकतो अशा ठिकाणांची माहिती घेऊन त्या ठिकाणी फिजिकली सर्च केला आणि त्या सर्व गोष्टींची अतिशय चांगल्या पद्धतीने सांगड घालून त्यांनी सदर आरोपी निष्पन्न करून सदर आरोपी त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या दरम्यान ताब्यात घेतला. आरोपी निसटला असता तर निश्चितच खूप कठीण झालं असतं का? निश्चितपणे ह्यातील जो आरोपी आहे हा मूळचा पश्चिम बंगालचा राहणार आहे. यापूर्वी देखील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सुरक्षा रक्षक म्हणून काम केलेलं आहे. मोबाईलचा जास्त काही वापर करत नव्हता किंवा ह्याच्या जे जवळचे नातेवाईक आहेत तर ते देखील तशा पद्धतीने कोण नव्हते. त्यामुळे सदर आरोपीला शोधणं हे अतिशय चॅलेंजिंग काम होतं आणि कदाचित हा आरोपी त्या ठिकाणाहून मिस झाला असता तर कदाचित ह्याला शोधण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली असती किंवा कदाचित हा आपल्यापासून बराच दूर निघून गेला असता.